बुद्ध पूजेवर बोलणार आहोत. म्हणजे ही फक्त एक पूजा नाहीये, नाही का? नाही, अजिबात नाही. स्पष्ट होतं की यात बरंच काही खोल आहे. हो, म्हणजे श्रद्धा, करुणा आणि बौद्धिक जागृती या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. अगदी. आणि आपला उद्देश हाच आहे की या प्रार्थनेमागचा खरा अर्थ समजून घ्यायचा. वस्तूंपेक्षा भावना किती महत्वाची आहे हे बघूया. ही बुद्धपूजा म्हणजे फक्त एक, काय म्हणतात त्याला, विधी. पण तसं नाहीये. बरोबर. म्हणजे फक्त बाह्य कृती नाहीये. अजिबात नाही. स्रोतांमध्ये स्पष्ट दिसतं की याच्या मुळाशी आहे बुद्ध, धम्म आणि संघ, म्हणजे त्रिरत्न. त्यांच्याबद्दलची श्रद्धा. आणि नुसती श्रद्धा नाही, तर ती आपल्या जगण्यात आणण्याचा संकल्प. एक आंतरिक बदल आहे हा. अच्छा, म्हणजे शुद्धता आणि सजगता आणण्याचा प्रयत्न. अगदी. तर मग याची सुरुवात कशी झाली? म्हणजे अगदी सुरुवातीला, आणि स्रोत काय सांगतात याबद्दल? याची मुळं ना आपल्याला थेरवाद परंपरेत सापडतात. आणि सुत्तपिटक म्हणजे बुद्धांची जी मूळ शिकवण आहे, हो, त्यातल्या स्तोत्रांमध्ये श्रीलंका, थायलंड, म्यानमार, अगदी भारतात सुद्धा अनेक ठिकाणी रोज सकाळी संध्याकाळी ही पूजा होते. पण मला एक विचारायचं होतं, ही पूजा सुरुवातीपासून अशीच होती का? म्हणजे बुद्धांच्या काळात, की नंतर काही बदल झाले? नाही, बदल झाले नक्कीच. स्रोत सांगतात की बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, म्हणजे त्यांचा देहत्याग. त्यानंतर त्यांच्या अस्थी, ज्याला धातू म्हणतात, त्यावर स्तूप बांधले गेले. आणि मग लोक तिथे जाऊन प्रदक्षिणा घालू लागले, फुलं वाहू लागले. अच्छा, म्हणजे त्या सहज भक्तीतून हे सुरू झालं. हो, त्यातूनच मग चैत्य पूजा म्हणजे स्तूपाची पूजा, आणि नंतर मग बुद्धमूर्ती पूजा आली. हळूहळू विकसित होत गेलं हे सगळं. पण इथे एक महत्वाचा मुद्दा येतो मनात. म्हणजे एकीकडे हे विधी विकसित झाले, बरोबर, पण दुसरीकडे बुद्धांनी स्वतः काय म्हटलं होतं की धम्माचं आचरण हीच माझी खरी पूजा. मग हे कसं जोडायचं? हाच तर महत्वाचा प्रश्न आहे. आणि स्रोत आपल्याला याचं उत्तर देतात. ते सांगतात की पूजेतील प्रत्येक कृती, प्रत्येक गोष्ट, तिच्या मागे एक अर्थ आहे. म्हणजे फक्त कर्मकांड नाही. नाही, पूजा म्हणजे काय तर मनशुद्धी, आपलं मन शांत करण्याची, ध्यानासाठी तयार करण्याची एक पद्धत. फुलं, दिवा, धूप या गोष्टी मन एकाग्र करायला मदत करतात. अच्छा, आणि या वस्तू फक्त साधन नाहीत, त्यातून काहीतरी शिकायलाही मिळतं असं दिसतंय स्रोतांमधून. हो, निश्चितच. उदाहरणार्थ फुलं, ती कोमेजतात. बरोबर. दिवा विझतो, धूप जळून जातो. हे सगळं आपल्याला काय आठवण करून देतं? अनित्यता. म्हणजे काहीच कायम नाही. अगदी. जगातलं कोणतंही सुख, कोणतीही वस्तू कायम टिकणारी नाही, ही जाणीव झाली की आसक्ती कमी होते. आणि कृतज्ञता आणि विनम्रता वाढते असंही म्हणता येईल त्रिरत्नांपुढे नतमस्तक होताना. हो, अगदी. अहंकार कमी होतो, नम्रता येते. आणि दिवा लावण्याचं काय महत्व आहे? दिवा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, अज्ञानाचा अंधार दूर करायचा. काय योग्य, काय अयोग्य हे ओळखण्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी जागृत करायची. म्हणून दिवा हे त्याचं प्रतीक आहे. आणि मुळात पूजा म्हणजे काय तर त्रिरत्नांचं स्मरण. बुद्ध आपले गुरु, धम्म त्यांची शिकवण, आणि संघ त्या मार्गावर चालणारे. अनेकदा पूजेची सुरुवातच त्रिसरण्य होते ना, तिन्ही रत्नांना शरण जाण्याची प्रतिज्ञा. बरोबर. आणि ज्या गाथा आपण म्हणतो त्यातून बुद्धांचे गुण, त्यांची शिकवण आपण आठवतो. आणि ती सब्बे सत्ता सुखी होऊन तू सारखी गाथा. हो, सर्व प्राणी सुखी होत, ही वैश्विक करुणेची भावना आहे. इतरांविषयी प्रेम, दया. म्हणजे हे सगळं येऊन परत तिथेच मिळतं, धम्माचं आचरण. अगदी. खरी पूजा म्हणजे आपल्या वागण्यात, आपल्या विचारात बदल घडवणं. फक्त बाहेरून काही करणं पुरेसं नाही. या संदर्भात स्रोतांमध्ये एक गोष्ट आहे ना, ती सुमना नावाच्या वृद्ध स्त्रीची. खूप छान आहे ती. हो, श्रावस्तीमधली. राजा, प्रसेनजित आणि मोठे मोठे लोक बुद्धांना महागड्या वस्तू अर्पण करत होते. पण ही सुमना गरीब होती. तिच्याकडे काहीच नव्हतं. तिने काय केलं? वाटेत पडलेलं एक सुकलेलं फूल उचललं. सुकलेलं फूल? हो, आणि तेच अगदी मनापासून श्रद्धेने बुद्धांना दिलं. आणि मग बुद्ध काय म्हणाले? बुद्ध म्हणाले, तुझं हे फूल देणं हेच खरं पूजन आहे. यातून काय दिसतं? की वस्तूच्या किमतीपेक्षा देणाऱ्याची भावना महत्वाची आहे. बरोबर. श्रद्धा, विनम्रता, आणि फुलं हे त्या विनम्रतेचं आणि अनित्यतेचं पण प्रतीक ठरलं. खरंच खूप अर्थपूर्ण आहे हे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बौद्ध पूजेचा जो मुख्य हेतू दिसतोय स्रोतांमधून, तो म्हणजे गुणांचं स्मरण करणं, वैराग्य म्हणजे अनासक्तीची भावना, अनित्यता समजून घेणं आणि स्वतःचं परीक्षण करणं. अगदी.
ही फक्त बाहेरची क्रिया नाही, तर आतून बदल घडवणारी प्रक्रिया आहे. बुद्ध, धम्म, संघ हे आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे आधारस्तंभ आहेत. हो, आणि खरी पूजा, जसं आपण पाहिलं, ती त्यांच्या शिकवणुकीनुसार जगण्यात आहे, धम्माचरणात आहे. काही बौद्ध सुत्तांच्या खोलात जाऊया, म्हणजे त्यांचा अर्थ आणि त्यामागचा जो काही संदेश आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याकडे सुत्तातील प्रत्येक ओळीचा अर्थ, यातले काही अंश आहेत आणि मुख्य कल्पना काय आहेत, त्यांचं महत्त्व काय आहे, हे सगळं बघूया. चला तर मग सुरुवात करूया. पहिलं सुत्त आहे वर्णगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे. गंध गुणोपेतम. याचा सरळ अर्थ आहे की रंगाने, सुगंधाने आणि गुणांनी युक्त असं हे फूल मी भगवंतांच्या चरणी अर्पण करतोय. गंमत काय माहितीये, एका वृद्ध स्त्रीची गोष्ट आहे. अच्छा. हो, तिच्याकडे फक्त एकच फूल होतं, पण तिनं ते इतक्या श्रद्धेने वाहिलं की तिची पूजा सर्वश्रेष्ठ ठरली. म्हणजे वस्तू किती आहेत हे महत्वाचं नाही, तर अजिबात नाही. भावना, श्रद्धा, ती महत्वाची. बौद्ध विचारात चेतना म्हणजे आपला हेतू, तो खूप महत्वाचा मानला जातो. देण्यामागची जी शुद्ध भावना आहे ना, ती खरी. म्हणजे त्या हेतूनेच त्या अर्पणाला किंमत येते, हे महत्वाचं आहे. आता याच विचाराला धरून पुढचं सुत्त बघूया का? हा. पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुय्येन मेतेन लभामि मोक्षं पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव. असा होतो की मी हे फूल बुद्धांना अर्पण करतोय, पण जसं हे फूल सुकेल तसंच माझं शरीरही नाशवंत आहे. बरोबर. आणि या जाणीवेतून मला निर्वाण मिळावं अशी माझी इच्छा आहे. इथे निर्वाण म्हणजे काय? तर सगळी तृष्णा, द्वेष, अज्ञान हे संपवून मिळणारी परमशांती. अच्छा. आणि या सुत्तामागे एका तरुण राजकुमाराची कथा सांगतात. हो. त्याने खूप सुंदर फुलं वाहिली आणि विचारलं, महाराज, याने मला काय मिळेल? आणि बुद्ध काय म्हणाले? बुद्ध म्हणाले, अरे, फुलांसारखं तुझं सौंदर्यही क्षणभंगूर आहे, पण तू जर ज्ञान, करुणा आणि सत्याचा मार्ग धरलास तर निर्वाण मिळेल. म्हणजे इथे अनित्यतेची, क्षणभंगुरतेची जाणीव तीच निर्वाणाच्या इच्छेला कारण ठरते. अगदी. ते फूल फक्त अर्पण नाही राहत, मग ते एक प्रतीक बनतं, नश्वरतेचं आणि मुक्तीच्या ध्येयाचं सुद्धा. बरोबर. तिसरं सुत्त घनसारपदितेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपसंबुद्धं पूजयामि तमोनुदं. म्हणजे जसा दिवा अंधार घालवतो तसेच बुद्ध जगाला ज्ञानाचा प्रकाश देतात. त्या प्रकाशरूप बुद्धांना मी हा दिवा अर्पण करतो. हो. आणि यामागे एका विधवेची गोष्ट आहे. अच्छा. तिने ना अगदी श्रद्धेने एक दिवा लावला होता. तेव्हा बुद्ध म्हणाले, हा दिवा तुझ्या मनातलं अज्ञान म्हणजे अविद्या, त्याचा अंधार दूर करेल. म्हणजे हा फक्त बाहेरचा दिवा नाहीये? नाही, तो आतल्या ज्ञानाचं म्हणजे प्रज्ञेचं प्रतीक आहे. छोटंसं काम पण श्रद्धेनं केलं तर ते सुद्धा आत्मज्ञानाकडे नेऊ शकतं. किती सुंदर आहे. खरंच खूप सुंदर कल्पना आहे. बाहेरचा दिवा आणि आतला प्रकाश जोडले गेलेत. आणि चौथं सुत्त सुगंधिकाय वदनं अनंत गुणगंधिना सुगंधिनाह गंधेन पूजयामि तथागतं. सुगंध धकाये वनविनं. हो. यात म्हटलंय की बुद्धांचं शरीर आणि वाणी दोन्ही अत्यंत सुगंधी आहेत, कारण त्यांचे अनंत गुण त्यात आहेत. म्हणून त्यांना दिव्य मधुर गंधाने पूजलं जातं. याची कल्पना अशी आहे की जसा चंदनाचा किंवा एखाद्या चांगल्या फुलाचा सुगंध कसा आपोआप पसरतो, तसेच बुद्धांचे गुण म्हणजे त्यांची करुणा, त्यांची शांती, त्यांची प्रज्ञा हे जगात आपोआप पसरतात. त्यांच्या शांत मधुर वाणीचा प्रभाव, त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव तो आजही आहे. तर इथे सुगंध म्हणजेच सद्गुणांचा सुगंध, ज्ञानाचा सुगंध. अच्छा. म्हणजे सुगंध म्हणजे फक्त वास नाही, तर गुणांचा आणि शिकवणुकीचा प्रभाव. समजलं. सुत्त 5 पासून
बुद्धधम्माच्च संघं सुगततनुभवा धातुयो धातुगव्ये लङ्काय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे. वंदन केलेलं आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांचे शरीर धातू म्हणजे जे धातू आहेत ते लंका, जम्बूद्वीप म्हणजे भारतवर्ष तर आहेच, पण त्यासोबत नागलोक आणि तिदसपुरांमधल्या स्तूपांमध्ये पण स्थापित आहेत असं म्हटले. नागलोक आणि तिदसपूर, किती व्यापक उल्लेख आहे हा. होय ना. आणि हीच तर यातली म्हणजे महत्वाची गोष्ट आहे की फक्त कल्पना नाही आहेत. अच्छा. तर प्रत्यक्ष शारीरिक अवशेष म्हणजे धातू आणि ते जिथे आहेत म्हणजे ती ठिकाणं त्यांनाही वंदन आहे. यातून बुद्ध धम्म संघाची व्याप्ती आणि त्यांचं भौतिक अस्तित्व पण समोर येतं. साधारण तसा अर्थ घेतला जातो. म्हणजे बुद्धांचा प्रभाव किंवा धम्माची वैश्विकता यातून दिसते. हे फक्त जागेला वंदन नाही तर त्या शिकवणीच्या म्हणजे युनिव्हर्सल अप्रोचला केलेलं नमन आहे. वा. बरं, आता सुत्त 6 कडे वळूया का? हो, नक्की. तब्बे बुद्धस्स बिम्बे सकलदस दिसे केसलोमादिधातु वन्दे सब्बेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि. सगळ्या दिशांमधल्या बुद्धांच्या प्रतिमा, बिंबे ज्याला म्हटलंय, हो, व त्यांचे केस, रोम म्हणजे अगदी केस लोमादी धातू, शारीरिक अवशेषच की नाही, अगदी सूक्ष्म शारीरिक अंश, आणि बुद्धांचे दशबल गुण आणि बोधिवृक्ष किंवा बुद्ध स्मारक म्हणजे बोधिचैत्य, इतक्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी. पण यात एक लॉजिक दिसते बघा. सुत्त 5 मध्ये आपण पाहिलं शारीरिक अवशेषांचा व्यापक उल्लेख होता. हो. इथे काय आहे? प्रतिमा म्हणजे बाह्यरूप. हो. मग केसरोम म्हणजे अतिसूक्ष्म शारीरिक अंश. हो. आणि मग दशबल गुण. अच्छा. म्हणजे बुद्धांमधल्या 10 अमूर्त शक्ती, जसे की सर्वज्ञता, निर्भयता, करुणा वगैरे. ओके. आणि मग बोधिचैत्य म्हणजे काय? तर जिथे ज्ञानप्राप्ती झाली ती जागा, ते प्रतीक असलेलं स्थळ, म्हणजे बोधिवृक्ष असेल, स्तूप असेल, विहार असेल. तर हे वंदन फक्त मूर्तीला किंवा अवशेषांना नाहीये, तर बुद्धांच्या अस्तित्वाच्या सगळ्या पैलूंना आहे. शारीरिक, प्रतिकात्मक, गुणात्मक आणि त्यांच्या ज्ञानमार्गाला सुद्धा. बरोबर. ही एक काय म्हणतात त्याला, होलिस्टिक अप्रोच आहे, समग्र दृष्टी. हो, जणू काही व्यक्ती आणि तत्वज्ञान दोन्हीला सामावून घेणारी. म्हणजे केवळ मूर्तीपूजा नाहीये ही, त्यामागची सगळी फिलॉसॉफी, सगळे गुण यांना महत्व आहे. अगदी. आणि मग आहे वंदामि चेतियं सब्ब ठाणे सुपतिठितं शारीरिक धातु महाबोधी बुद्धरूपं सकलं सदा. 5, 6 आणि 7 इथे केवळ अर्पण नाहीये तर वंदनेचा भाव जास्त दिसतोय. बरोबर. बुद्ध धम्म संघ म्हणजे त्रिरत्न. हो, धम्म म्हणजे शिकवण आणि संघ म्हणजे अनुयायी समुदाय. आणि बुद्धांचे पवित्र शारीरिक अवशेष, दात, अस्थि वगैरे, त्यांचे दशबल गुण, पवित्र स्थळ जसं लंका, जम्बूद्वीप, स्तूप, बोधिवृक्ष, या सगळ्यांना किती श्रद्धेने वंदन केलं याचं वर्णन आहे. अगदी बरोबर. ही सुत्त पूर्ण श्रद्धा आणि भक्ती दाखवतात. फक्त मूर्ती नाही, तर बुद्धांच्या अस्तित्वाची जी प्रतीकं आहेत, म्हणजे त्यांचे अवशेष, ज्या झाडाखाली ज्ञान मिळालं ती जागा, बुद्धांकडे असलेल्या 10 विशेष शक्ती म्हणजे दशबल गुण, या सगळ्यांबद्दल आदर दिसतो. म्हणजे ही प्रतीकं त्यांना त्या शिकवणुकीची आठवण करून देतात. हो, प्रेरणा देतात. ती फक्त वस्तू नाहीत, तर मार्गावरचे दिशादर्शक आहेत. लोकांना त्या ध्येयाशी जोडून ठेवतात. बरोबर. एकंदरीत काय दिसतंय, ही पूजा म्हणजे खूप आतून करायची गोष्ट आहे. हो ना. श्रद्धा, नश्वरतेची जाणीव, ज्ञानाची ओढ, आत्मचिंतन, हे सगळं महत्वाचं. मग या सगळ्याचा गाभा काय? काय सारे यात? एका गरीब माणसाने बुद्धांना विचारलं होतं की माझ्याकडे तर काहीच नाहीये द्यायला, मी पूजा कशी करू? तेव्हा बुद्ध म्हणाले, तुझं प्रेम, तुझी नम्रता, तुझी करुणा आणि तुझं सत्य, हीच खरी पूजा आहे. वा, म्हणजे भावनाच सर्वश्रेष्ठ. अगदी. वस्तू गौण आहेत. श्रद्धेने वाहिलेलं सुकलेलं फूल सुद्धा चालतं. हे खूप महत्वाचं आहे. आणि हेच आपल्याला आजच्या काळात विचार करायला लावतं की ही जी जुनी प्रतीकं आहेत, फुलं, दिवा, वृक्ष, आणि हे जे गुण आहेत, श्रद्धा, करुणा, सजगता, ते आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला अर्थ आणि शांती कशी देऊ शकतील. बरोबर. म्हणजे फक्त विधी म्हणून नाही करायचं. नाही. आपल्या रोजच्या जगण्यात आपण खरं अर्पण काय करतो?
आपली भक्ती म्हणजे नेमकं काय याचा विचार करायला हवा. चेतियम सब्बट ठाणेसु. बुद्धांचे सर्व शारीरिक धातू, महाबोधी वृक्ष आणि सर्व बुद्धमूर्ती, बुद्ध रूपम सकलम सदा, म्हणजे नेहमी वंदन करण्याची भावना. यात सर्व आणि नेहमी यावर खूप जोर दिसतोय. बरोबर पकडले. हे तिन्ही सुद्धा आपण एकत्र बघितले ना, हां, तर मूळ मुद्दा जास्त स्पष्ट होतो. ही पूजा म्हणजे काहीतरी एका मूर्तीसमोर करायची क्रिया नाहीये फक्त. नाही. यात बुद्धांचे अवशेष आहेत, जे भूतकाळ आणि भौतिक अस्तित्व दाखवतात. त्यांच्या प्रतिमा आहेत, ज्या वर्तमान प्रतीक आहेत. हो, त्यांचे गुण आहेत, जे शाश्वत तत्व आहेत. संघ आहे, म्हणजे त्यांच्या मार्गावर चालणारे लोक आणि पवित्र स्थळं आहेत, जी ज्ञान आणि प्रेरणा देतात. बरोबर. तर हे जे सर्व आणि नेहमी शब्द आहेत ना, ते ती सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक श्रद्धा दाखवतात, जी फक्त बाह्य नाहीये तर आतून येते. म्हणजे आंतरिक जागृती आणि करुणेतून येते, जसं सुरुवातीला म्हटलं होतं. हां हां. आणि या सगळ्यातून एक विचार पुढे येतो माझ्या मते, की भक्ती किंवा श्रद्धा व्यक्त करण्याचे किती वेगवेगळे मार्ग असू शकतात. खरंय. म्हणजे शारीरिक अवशेष, अमूर्त गुण, भौगोलिक आणि वैश्विक स्थानं, या सगळ्यांना एकाच धाग्यात कसं गुंफलं असेल, यामागे काय दृष्टी असेल. अशा वेगवेगळ्या अंगांचा विचार केला तर आपली स्वतःची श्रद्धा किंवा समज अजून वाढू शकते का, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का? नक्कीच. आणि खरंच या चर्चेतून हे स्पष्ट झालं की या अगदी साध्या वाटणाऱ्या ओळी आहेत, पण त्यात किती खोल अर्थ आहे, किती व्यापक तत्वज्ञान आहे. जसं आपल्या त्या स्रोतात म्हटले, ही केवळ पूजा नाही, तर एका संपूर्ण विचारधारेप्रती आदर व्यक्त करण्याची एक पद्धत आहे.